प्रोसेसमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अंडरटेकिंग डॉक्युमेंट सबमिशन फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती मी देत आहे. बऱ्याचशा मुलांना क्वेरी आहे की कसा तो फॉर्म भरावा, तो मी आता एक्सप्लेन करणार आहे. तुमच्या लॉगिन मध्ये अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कराल तेव्हा हे जे जेव्हा पेज येईल तेव्हा तुम्हाला इथे क्लिक हिअर टू डाउनलोड फॉर्मॅट असा ऑप्शन येईल. तुम्हाला तो जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि इथे जी दिलेली इन्स्ट्रक्शन्स आहेत ती नीट तुम्हाला वाचायची आहेत. ओके, ऑल द documents marked in stars are mandatory to upload now. You can upload all the documents now, and if you are unable to upload any non-mandatory document, then mention it in the undertaking. You can upload remaining document again at the time of allotment. Remember, you have to show all the original copies of required uploaded document at the time of admission. Otherwise, your allotment admission may remain cancelled or denied. तुम्हाला अंडरटेकिंग मध्ये जे नॉन मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे तो मी एक्सप्लेन करणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज क्रमांक हा माहित नाही. तुमचा लॉग इन आयडी जो आहे ना तोच तुमचा प्रवेश अर्ज क्रमांक आहे. तर मुंबईसाठी जसा MU पासून सुरू होतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमच्या रिजनचा जो तुम्हाला लॉग इन आयडी मिळालेला आहे अर्ज करते वेळी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तो तुमचा लॉग इन आयडी म्हणजेच प्रवेश अर्ज क्रमांक आहे, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव लिहायचंय, मूळ प्रवर्ग OBC ओपन SC ST जे काय असेल ते, आणि तुम्ही अर्ज कोणत्या प्रवर्गात केलाय, OBC ओपन ज्या प्रवर्गात तुम्ही अर्ज केलाय. ओके, तसंच अन्य आरक्षण म्हणजे स्पोर्ट्स किंवा फ्रीडम फायटर हे पण तुम्हाला मेन्शन करायचंय. तुम्ही अल्पसंख्याक आहात का तर ते मेन्शन करायचं. धार्मिक किंवा लिंग्विस्टिक, धार्मिक म्हणजे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, लिंग्विस्टिक म्हणजे कन्नड, गुजराती, भाषा वाईज. नंतर तुमचं नाव लिहायचंय आणि इथे हा एक बॉक्स दिसतोय, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लिहिलेले आहेत त्याच्यासमोर एक तर टिक मार्क करायचं नाही तर क्रॉस करायचं. जसं एक्झाम्पल पहिलं 10वीच्या शाळा सोडण्याचा दाखला, आता तुमच्याकडे नसेल तर क्रॉस करा पहिल्या अर्ज करते वेळीच्या तिथे आणि ऍडमिशनच्या टायमाला टिक करा. ओके, तसंच 10वीचं गुणपत्रक तुमच्याकडे आता सॉफ्ट कॉपी असेल तर टिक करा, ऍडमिशनच्या टायमाला देणार असेल तर टिक करा. जातीचा दाखला हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तुमच्या वडिलाचा किंवा तुमचा स्वतःचा, तर तुम्हाला इथे टिक करावं लागेल. NCL तुम्ही नंतर सबमिट करू शकता, इथे तुम्ही टिक करा, क्रॉस करा आणि नंतर ऍडमिशनच्या टायमाला तुम्ही देऊ शकता, त्यासाठी टिक करा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा. जिथे NA आहे तिथे NA लिहायचं, नॉट ऍप्लिकेबल. नंतर तुम्हाला डेट टाकायची, साईन करायची आणि तुमच्या पॅरेंट्सची पण साईन घ्यायची. तर हा झाला डिक्लेरेशनचा फॉर्म. मायनॉरिटीसाठी पण तसंच डिक्लेरेशनचा फॉर्म आहे. यामध्ये जो आहे तो अप्लिकेशन फॉर्म नंबर आहे, त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी जो आहे तो टाकायचा आहे. ओके, हा मायनॉरिटी साठीचा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे. त्यानंतर सिटी टाकायची आहे, तुमचं नाव टाकायचंय आणि तुम्हाला मेन्शन करायचे की आय अंडरटेक दॅट माय मदर्स टंग इज डॅश डॅश, म्हणजे तुमच्या लिव्हिंग TC वर ते कुठे मेन्शन नाहीये, LC वर की TC वर की माझी मदर टंग ही बंगाली गुजराती ही नाहीये, तर मी अंडरटेकिंग देतो की माझी मदर टंग ही गुजराती, बंगाली, कन्नड आहे. ओके, तसंच तुम्हाला धार्मिक याच्यावर पण खाली सेकंड सेक्शन मध्ये लिहायचं की TC वर जर तुमच्या मेन्शन नसेल तर तुम्हाला सांगायचं की माझा धर्म डॅश डॅश आहे आणि ते तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचंय. त्यानंतर तुम्हाला इथे डेट टाकायची आहे, तुमची सिग्नेचर करायची आहे, तुमच्या वडिलांची किंवा गायडन्स पॅरेंट्सची सिग्नेचर करायची आणि तुम्हाला साईन करायचं आणि अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही डिक्लेरेशन जर तुम्हाला ऍप्लिकेबल असतील तर तुम्हाला ते भरायचे. थँक्यू.